Now I request Mr. Sunil Sore sir, Chairman and Managing Director, Simisoft Technologies, Pune, to brief the roadmap of Center of Excellence to address opportunities and challenges in manufacturing sector. Please, sir. नमस्कार. जमलेले सर्व माझे विद्यार्थी मित्र, औद्योगिक क्षेत्रातील विविध कारखान्यात काम करणारे अधिकारी आणि मंचावरील आदरणीय पवार साहेब, पीजी साहेब, पीजीपी साहेब यांच्याबरोबर असलेले सर्व विश्वस्त मंडळ, या विद्याप्रतिष्ठानमधील सर्व शिक्षक वृंद, या कमलनयन बजाज इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यातील सर्व शिक्षक वृंद की ज्यांनी गेले 12 महिने अतोनात झटून हे एक्सलंट असं सेंटर ऑफ एक्सलन्स आपल्या समोर सादर केलंय, या सर्वांना मी सविनय नमस्कार करतो. आणि मी मुद्दाम हे भाषण मराठीतून करतोय कारण मला काल रात्री बिचकर सरांनी सांगितले की कंबोज सरांना तुम्हाला तुमचं भाषण दाखवावं लागेल, परंतु माझ्याकडे वेळ कमी होता कारण ह्या सर्व या गडबडीमध्ये भाषण तयार करायची काही आतापर्यंत मला वेळ आली नाही. आणि त्यामुळे मी आता हे जे काय माझ्या भावना आहेत, माझ्या जे काय गेल्या 12 महिन्यापासून मी जे काय हे काम करतोय त्यातले जे काय आलेले अनुभव आहे आणि पुढं आपल्याला या सेंटर ऑफ एक्सलन्स मधनं काय साधायचंय, काय आपली उद्दिष्ट आहेत. आता मॅडमनी सांगितले की याचे काय चॅलेंजेस आहेत. चॅलेंजेस काहीच नाही आहेत. आपल्याला खूप असा बेनिफिट घ्यायचा आहे, खूप असा फायदा घ्यायचा आहे की जे जगात घडत नाही ते आधी सर्वात आधी बारामतीत घडतं आणि मग त्याचे लाभार्थी आपण घडतो. आणि त्याचा मी जिता जागता साक्षीदार आहे. कारण मी ज्यावेळेस ही संकल्पना शेअर करतो, ज्या वेळेस म्हणजे पीजीपी सर प्रत्येक कितीतरी देशांमध्ये फिरतात आणि तिकडनं काहीतरी नवीन तंत्रज्ञान आम्हाला येऊन सांगतात. मग आदरणीय साहेबांबरोबर त्याचं डिस्कशन होतं आणि एक रोडमॅप तयार होतो आणि असं एक सुंदर एक्सलन्स कसं मिळवता येईल त्याबद्दल एक छान रोडमॅप तयार होतो. त्यांची ही जी काही स्वप्न आहेत ती मग फक्त मला तुम्हाला शब्दात सांगायची आहे. हे जे काय सेंटर ऑफ एक्सलन्स आहे, सर म्हणतात की इंडस्ट्री 4.0, आपल्याला बहुतांश विद्यार्थ्यांना माहित नसेल की हे इंडस्ट्री 4.0 काय आहे बाबा. इंडस्ट्री 1.0, 2.0, 3.0, 4.0, वाफेचं इंजिन जेम्स वॅटनी आणलं आणि ह्या माणसाला मशीननं काम करायची सवय लागली आणि उत्पादन वाढलं. ती आपली पहिली औद्योगिक क्रांती, त्याला आपण म्हणतो इंडस्ट्री 1.0. ज्यावेळेस लाईटचा शोध लागला, इलेक्ट्रिसिटी आली, त्या या मशीनला इलेक्ट्रिसिटीने ऑपरेट करायला लागलो आणि त्याला म्हणायचं आपण उद्योगाची दुसरी क्रांती. ह्या सगळ्या जर तुम्ही क्रांती बघितल्या तर ह्या 100 वर्षांनी घडल्यात. आणि जर मानवाचा इतिहास पाहिला तर तो कोट्यवधी वर्षाचा आहे. 375 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी निर्माण झाली. तेव्हापासून आपण शेती करतोय, तेव्हापासून शेतीतनं मग आपले कारखाने पुढे झाले. परंतु हा जो काही खरा उद्योगाचा जो काही उत्क्रांती झाली ती 100-200 वर्षात आहे. मग तिसरी क्रांती झाली ज्यावेळेस संगणक आला. 1960-70च्या दशकामध्ये संगणक आला, ऑटोमेशन अजून पुढे गेलं. मग आता असं हे इंडस्ट्री 4.0चं एवढं कौतुक का आपण करतोय, असं काय घडलं. परंतु हे जे काही शतकानुशतक कोट्यवधी वर्षात जे घडलं नाही ते गेल्या 10-20 वर्षात घडलं. मग अजून पुढच्या वर्षात काय घडणार आहे. या संगणकावरनं आपण 4थ्या औद्योगिक क्रांतीत का आलो, कारण इंटरनेटचा शोध लागला. म्हणजे प्रत्येक गोष्ट आता इंटरनेटने कंट्रोल केली जाते. मग हे तंत्रज्ञान आपण शिकायचं का, आणि हे शिकलं तर आपल्याला पुढे काय करणार आहे. इंडस्ट्री 5.0 आले. मग आपले विद्यार्थी, आपला समाज याच्यापासून वंचित कसा राहिला, तर हे चॅलेंजेस आपण कसे स्वीकारायचे. मग याच्यासाठी आपल्याला काय तयारी करावी लागणार आहे. येणारं पुढचं ऑटोमेशन काय घेऊन आलंय. काल परवापर्यंत आपण कॅश काम करत होतो, आता गुगल पे आलं. काल परवापर्यंत आपण गाडी ड्राईव्ह करत होतो, आता ड्रायव्हरलेस कार आल्यात. मग हे रोबोटिक्स आतापर्यंत आपण खूप वेळा शब्द ऐकला की रोबोटिक काय, रोबोटिक हे काय, पण जनसामान्यांमध्ये याचा काय फरक पडणार आहे. अरे हा, हे इंजिनियर पाहून घेतील, हे इंडस्ट्रीवाली लोक पाहून घेतील, परंतु हे ऑटोमेशन आता तुमच्या किचन पर्यंत येऊन थांबलंय. आता प्रत्येक घराघरामध्ये स्मार्ट डिव्हाइसेस आलेत. प्रत्येक इथून पुढचं जे काय आपल्या सिटीज आहेत त्या सगळ्या स्मार्ट सिटीज बनतायत. आपल्या कार स्मार्ट बनतायत, आपल्या बस स्मार्ट बनतायत, आपले रोड स्मार्ट बनणार आहेत. मग आपण कधी स्मार्ट बनणार. आणि जर आपण स्मार्ट नाही बनलो तर हे जपानी, चीन, ऑस्ट्रेलिया, जर्मनी ही लोक आपल्याला खाऊन टाकतील. येणारी युद्ध सुद्धा आता रोबोटने होणार आहेत. मग आपण कुठे असू. या सगळ्या आव्हानांना जर आपल्याला तोंड द्यायचं असेल तर मला वाटतं आपण जगाच्या बरोबर चालायला पाहिजे. आणि ती दृष्टी
ती सृष्टी निर्माण करण्यामध्ये आदरणीय पवार साहेब आणि या सगळ्यांचा फार मोठा हात आपल्या खांद्यावर आहे. ही आपली सर्वात मोठी आणि सर्वात सुंदर आशीर्वाद आहे. वय वर्ष 83 असलेला माणूस जर ह्या जगाच्या IT बद्दल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल, मशिनरी बद्दल, या सगळ्या कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल बोलतो आणि आम्हाला त्याचा दूरपर्यंत आवाज सुद्धा ऐकू येत नाही, ही असतं स्वप्न, हे असतं ध्येय, ही असती पुढची वाटचाल. आणि या वाटचालीवर चालण्यासाठी या लोकांनी आमच्यासाठी पाया रचला. यामध्येच मी आमच्या जीवनाचं सार्थक समजतो. विद्याप्रतिष्ठानमध्ये गेल्या वर्षभरामध्ये ही सगळी चाहूल चालली आहे. फार्मवाईब आलं, मायक्रोसॉफ्ट आलं, ऑक्सफोर्ड विद्यापीठ आलं आणि या सगळ्यांच्या रांगेमध्ये आम्हाला बसायची संधी मिळाली आहे. आज तुम्ही सांगता हे डिजिटल मॅन्युफॅक्चरिंगचा काय अर्थ आहे? प्रत्येक गोष्ट आपण डिजिटाईज होते. आता आपली कॅश डिजिटाईज झाली आहे, आता आपले यंत्र डिजिटाईज होत आहेत, आता आपली शेती डिजिटाईज होणार आहे. काही दिवसांनी आपल्याला फवारणी करण्यासाठी ड्रोन आलेत, ते डिजिटाईज होणार आहेत. आपल्याला घर बसल्या आपल्या ऊसाची कापणी करणारे यंत्र आपल्याकडे येणार आहेत, हे सगळं डिजिटाईज होणार आहे. आणि ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये आपल्या विद्यार्थ्याला जर राहायचं असेल, आपल्या उद्योगांना राहायचं असेल, तर मला अभिमानानं आपल्याला सांगू द्या की आपण या सेंटर ऑफ एक्सलन्सला नुसतं एक्सलन्स सेंटर म्हणता येणार नाही, आपण चालती बोलती विश्वाची सगळ्यात सुंदर स्मार्ट फॅक्टरी 4000 स्क्वेअर फूट मध्ये त्याचं प्रतिरूप आपण आपल्या कॉलेजमध्ये भारतात पहिला असा उपक्रम होतोय. म्हणजे तुम्हाला नुसतंच तिथं शाळेमध्ये शिकवलेल्या प्रयोगाला नुसतं हात लावायचं नाहीये, तिथं तुम्हाला सिम्युलेशन मध्ये तुमचं डिझाईन स्वतः करून बघण्याची संधी मिळणार आहे. सगळं सिम्युलेशन वरती तुमचं डिझाईन झालं की हा कुठला रोबोट लागणार आहे, याला कुठले सेन्सर लागणार आहेत, याला कुठला PLC लागणार आहे, याला कुठलं तंत्रज्ञान लागणार आहे, हे सगळं तुम्हाला व्हर्च्युअल कॅनव्हास वरती त्या सिम्युलेशन लॅब मध्ये करता येणार आहे. मग उद्योगाची लोक येतील, उद्योगाची लोक तेच करतील. कोट्यवधी रुपयांची जी सॉफ्टवेअर्स आपल्याला पाहायला मिळत नाहीत अशी आपल्या सिम्युलेशन लॅब मध्ये आहेत. मग एखाद्या छोट्या मोठ्या कारखानदाराला आपल्याला त्याचा प्रोटोटाईप करायचा असेल, त्याचा रोबोट ऑटोमेट करायचा असेल, त्याला त्याची जी काय फॅक्टरी आहे त्याच्यामध्ये रोबोट आणायचा असेल, तर तो प्रयोग बिचारा कुठे करणार? त्यांनी आमच्याकडे यावं, आमच्या बरोबर बसावं, आम्ही त्याला त्या सगळ्या गोष्टी अद्ययावत करून देऊयात. अशा प्रकारचं अभिनव असं एक्सलन्स सेंटर आपण उभारलंय. त्याच्यामध्ये 3D प्रिंटर आहे. आता तुम्ही म्हणाले 3D प्रिंटर म्हणजे काय? आपलं प्रिंटर आहे त्याचं काय, फक्त 3D मध्ये तो प्रिंट करेल, आपल्या पिक्चरचे वगैरे तो फ्लेक्स वगैरे काढून देईल. मित्रांनो, तुमच्या हाताचं हाड जर तुटलं आणि ते जर तसंच्या तसं बनवून पाहायचं असेल तर तुमचा फक्त एक्सरे त्या मशीनला द्यायचा, अल्पावधीत तुम्हाला ते हाड जसं तसं बनवून देईल. याला म्हणतात 3D प्रिंटर. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं म्हणजे US वरनं आम्ही ती टेक्नॉलॉजी इम्पोर्ट केली. ती 3D प्रिंटिंग लॅब आहे. कुणाला यंत्र बनवायचं असेल, कुणाला त्याचा प्रॉडक्ट तयार करायचा असेल, नवीन उद्योजकांना त्यांचं काहीतरी डोक्यातलं तंत्रज्ञान असेल आणि ते बनवून पाहायचं असेल, त्यांनी आमच्याकडे यावं, या विद्याप्रतिष्ठानच्या एक्सलन्स सेंटरमध्ये यावं. आम्ही त्याला ते डिझाईन करून देऊ. नवे ते डिझाईन नुसतं करून देणार नाही, तर त्याचं आपण मॅन्युफॅक्चरिंग करून देऊ आणि मग त्यांनी ते डिझाईन घ्यायचं, त्याच्या त्या यंत्रामध्ये दाखवायचं, बसवायचं, ते चालतंय की नाही पाहायचं, त्याचे प्रयोग आमच्याकडे यायचे, आम्ही पुन्हा ते दुरुस्त करून देऊ. अशा प्रकारचे एक व्यासपीठ आपण करण्यामध्ये यशस्वी झालोय. नंतर आपल्याकडे CNC मशीन आहे, VMC मशीन आहे. तुम्ही पाहता 80% उत्पादन या CNC आणि VMC मशीननी होतं. परंतु आपण पाहतो की सगळे उत्तर प्रदेश मधनं, बाहेरनं, इकडनं ही लेबर लोक इथं काम करतात. आपला महाराष्ट्रीयन माणूस काम करायला तयार नाही का? तर त्या मशीनवरती काम करायचंय. काम मशीन करते, तुम्हाला फक्त तिथं उभं राहायचंय. आपले ITI ची मुलं असतील, मी कल्याणी टेक्नोफोरच्या त्या MD ला भेटलो काल परवा. त्यांनी सांगितलं की सुनील, आम्हाला इतकी प्रचंड गरज आहे की तुमच्या BSc चे, केमिस्ट्रीचे, फिजिक्सचे जर आम्हाला विद्यार्थी तुम्ही दिले आणि साधारणतः 20-25 दिवसाचा जर तुम्ही कोर्स त्यांना करून दिला तर आमच्याकडे कामच काम आहे. मित्रांनो, मला तुम्हाला सांगू द्या की आपली कॉम्पिटिशन फक्त भारतापुरती नाहीये, आता आपली कॉम्पिटिशन जगाबरोबर आहे. मला मनियार साहेबांनी मगाशी विचारलं की अरे आता हे सगळं तुम्ही ऑटोमेशन आणताय, मग याच्यामुळे आपल्या इथल्या विद्यार्थ्यांचं होणार काय, आपल्या समाजाचं काय होणार? सगळं जर ऑटोमेशननी करायला लागले तर आपल्या लोकांना जॉब आपले सगळे हिरावून जातील. परंतु मित्रांनो, मला तुम्हाला सांगू द्या, रेल्वे आली, रेल्वे नंतर असं वाटलं की आता बस ट्रान्सपोर्ट आल्या, रेल्वेचं काही खरं नाही, तेही चालली. रिक्षावाल्यांनी संप केले की आता ओला उबर आलं, आमचं काही खरं नाही. पण आता ओला उबर मध्ये तुम्ही बघितलं तर ह्या सगळ्या औद्योगिक याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांना सुद्धा रोजगार आहे. कालांतराने आता तुम्हाला ड्रोन टॅक्सी येतील. ऑटोमेशन तुमचं
तुमचा जॉब हिसकावून घेणार नाही. तुमचा जॉब फक्त तुम्हीच हिसकावून घेऊ शकता जर तुम्ही बदलले नाहीत आणि या प्रवाहात सामील झाले नाहीत. तर या सगळ्या प्रवाहाला सामील करून घेण्याची ताकद या अद्ययावत सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये आहे. आम्ही भरभरून आपल्या सर्वांची वाट पाहतोय. तुम्हाला प्रत्येकाला तिथे आम्ही करिअरचा भरपूर स्कोप देऊ. आम्ही तुमच्या येण्याची वाट पाहतोय. तुमची स्वप्न असतील आणि आमचा त्याला सपोर्ट असेल. धन्यवाद.